बीडमध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा, आंदोलक रस्त्यावर एसटी प्रवर्गातील बागणीला खासदारांसह 6 आमदारांचा पाठिंबा। शरद पवार यांच्या समोर जीपवर काढण्याचा ढीग, खुल्या जीपमधून नाशिकमधील मोर्चात सहभागी। जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करा, आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी। कल्याणच्या पटेल मार्टमध्ये मराठी बोलण्यास नकार, परप्रांतीय महिलेचा हात थापटून थैथयाट। अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागातील गावांना पुराच्या पाण्याचा फटका, प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर। दिल्लीत भरधाव बीएमडब्ल्यूच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवांचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी, कार चालवणाऱ्या महिलेला पोलिसांकडून अटक। मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी बीएमडब्ल्यूचा कर्मचारी मॅनहोलच्या तोंडावर बसला, जीव धोक्यात घालून ड्युटी बजावली। चंद्रपूरमध्ये निसर्गाचं रौद्र रूप, वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। दापोलीतील कर्दे समुद्रकिनारी स्टंटबाजी, चालकावर गुन्हा दाखल, गाडी लावतो म्हणत झाला पसार। पुण्याचे ट्रॅफिक सोडवण्यासाठी भुयारी मार्गाची रुंदी वाढवा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सूचना। काळजाला भिडणारा सिनेमा दशावतार पाहून प्राजक्ता माळी भारावली, प्रियदर्शनी इंदलकरांचं केलं कौतुक। साताऱ्यातील कराडजवळ प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोघांचं अपहरण, मारहाण करून ठार करण्याची धमकी। सांगलीतील पलूसमध्ये टेम्पो दुकानात घुसला, धडकेत 1 जण गंभीर जखमी, मध्यधुंद चालकाला चोप। परभणी जिल्ह्यातील मासोळी मध्यम प्रकल्पासह 4 प्रकल्प ओव्हरफ्लो, मुळी बंधाऱ्याचे देखील सर्व दरवाजे उघडले। अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के, बोटा घारगाव परिसर हादरला, लोकांमध्ये भीतीचं वातावरण। सांगलीत स्पेशल 26 सिनेमाप्रमाणे लूट, कोट्यावधींचा मुद्देमाल घेऊन तोतया आयटी अधिकारी फरार। बारामती इंदापूर परिसरात मुसळधार पाऊस, काजळ येथील जोड कालवा फुटला, जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। 1,15,000 क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, आता 52 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना द्यावी लागणार टीईटी परीक्षा। पुण्यातील शिवाजीनगरच्या वैदुवाडी व आशानगर भागात पाण्यात आढळल्या आळ्या, वैदुवाडी आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजून संताप व्यक्त। कोकणमधील आंबोली घाटामध्ये टेम्पो दरीत कोसळला, ब्रेक निकामी झाल्याने दुर्घटना, चालक सुखरूप। जेनझी आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात, अब्जो रुपयांचं नुकसान, 10,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या। सांगलीतील सावंतवाडी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस पेटवलं, संशयित पती गजाआड। अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, पावसामुळे करंजी घाटात दरड कोसळली, दरड कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम। मुसळधार पावसामुळे दगडी नदीला पूर, धरण ओव्हरफ्लो, पुराच्या पाण्यामुळे गावातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान।